जय भीम नवउत्थाय। नागपुरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विश्वशांती धम्म रथ यात्राचे आयोजन झालेले आहे। ही यात्रा तुम्ही बघू शकता, माझ्या बाजूने चाललेले हे व्हिडिओ किती छान पद्धतीने असे ही यात्रा निघालेली आहे। तर मित्रांनो, ही आहे विश्वशांती धम्म रथ यात्रा। बघू शकता माझ्या बाजूने चाललेले हे व्हिडिओ की किती मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने बौद्ध बांधव पांढरे शुभ्र वस्त्र पंचशील ध्वज घेऊन हातात शांतपणे बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी असा संदेश देत चाललेले आहेत। कुठे? जगाला युद्ध नाही तर बुद्ध हवा या दिशेने। 2500 वर्ष अगोदर तथागत भगवान गौतम बुद्धाने जगाला विश्वशांतमय असा संदेश दिला, प्रेम शांती करुणा मैत्रीचा। त्याचाच आधार घेऊन आज 2500 वर्षानंतर नागपुरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ही यात्रा निघालेली आहे। ह्या यात्रेचं आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेमध्ये भिक्खू संघ, 1000 बुद्धिस्ट फ्लॅग्स, त्यानंतर हॉर्स म्हणजे घोडे यांच्या, त्यानंतर 15 इंटरनॅशनल फ्लॅग्स म्हणजे झेंडे, स्तूपांचं दर्शन तुम्ही बघू शकता की बौद्ध धम्मातील जे महत्त्वाचे स्तूप आहे त्यांचे विविध प्रदर्शन, अर्थात स्तूप रथावर बसून कशा पद्धतीने चालू आहे। या समोरच महिलांनी, लहान लेकरांनी लेझिमचा डान्स, लेझिम पथक समोर ठेवलेला आहे। ही धम्म रथ यात्रा नागपूरच्या भीम चौक येथून संध्याकाळी 4 वाजतापासून सुरुवात झालेली आहे आणि रात्री 11 ते 12च्या दरम्यान नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्म दीक्षा घेतली, त्या ठिकाणी समापन झालेलं आहे। हजारोच्या संख्येने लोक ह्या यात्रेत जुळलेले आहेत। ठिकठिकाणी जागोजागी पाण्याची व्यवस्था उत्तमपणे असं केलेली आहे। त्यानंतर लोकांना अल्पाहाराची देखील व्यवस्था करण्यात आहे। कुठलीही हिंसा नव्हता, शांतपणे ही यात्रा निघालेली आहे। जगाला युद्ध नाही तर बुद्ध हवा ह्या वाटेवर। आणि लोकांचे आकर्षक म्हणजे मित्रांनो की ह्या यात्रेमध्ये पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून लहान मोठे थोर सर्व ह्या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। ही यात्रा नागपूरच्या भीम चौकात इथून 26 एप्रिल 2026ला दुपारी 4 वाजतापासून निघालेली आहे। कदाचित ही यात्रा पहिल्यांदाच असेल इतक्या मोठ्या प्रमाणात ही यात्रा निघालेली आहे। ह्या यात्रेचे जे आयोजक होते त्यांचं नाव, प्रमुख नाव म्हणून अश्विन गणवीर, निहाल पाटील, अथांग करोडे, राहुल डोंगरे, प्रवीण कडवे, अश्विनी गजबिनी इत्यादी होते आणि त्यांचे पूर्ण संच, त्यांची पूर्ण टीमने ह्या आयोजक केलेलं होतं आणि खूप छान पद्धतीने हे आयोजन करत त्यांनी ही यात्रा संपन्न करून दाखवली आहे। आणि त्या सर्व बौद्ध बांधवांचं देखील, ज्यांनी ह्या यात्रेमध्ये सहभागी झाले, शांतपणे आपली यात्रा सुरू केली आणि समापन देखील केले। जगाला युद्ध नाही तर बुद्ध हवा असा मोलाचा संदेश दिलेला आहे। तर ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे देखील सांगा। आणि जास्तीत जास्त प्रमाणात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, भीम सूर्य TV ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय भीम नमो उत्थाय।